स्मशानभूमीची दुरावस्था, पावसात चितेवर पत्रे ठेवून करावे लागले अंत्यसंस्कार। करंजिवणे गावातील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। स्मशानभूमीवरील पत्रे काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे उडून गेल्याने अंत्यसंस्कारासाठी कोणतेही संरक्षण उरलेले नाही। परिणामी पावसाळ्यामध्ये अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना चक्क गावातून पत्रे आणून चितेवर ठेवत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। या प्रकारामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार करंजिवणे येथील एका महिलेचं निधन झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला। त्यावेळी पाऊस सुरू असल्याने अंत्यसंस्कार करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। अखेर गावातून पत्रे आणून ते चितेवर ठेवण्यात आले आणि त्यानंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमीवरील पत्रे उडून गेल्यानंतरही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रत्येक वेळी पावसाळ्यामध्ये अंत्यसंस्कार करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देतानाही अशा गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केलाय। विशेष म्हणजे कागल तालुक्याचे आमदार राज्य मंत्रिमंडळात मंत्री असताना देखील करंजिवणे गावातील स्मशानभूमीची अशी दुरावस्था असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्मशानभूमीचे छप्पर तातडीने दुरुस्त करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।